चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मागणीसाठी या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत असलेले आमचे जिवलग सहकारी मित्र समाधानजी फाटे, बाळासाहेबजी जगदाळे, राहुलजी पवार, गणेशजी लामखाने आणि त्यांच्या या उपोषणाला साथ देणारे सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले मावळे, या विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय राजू शेट्टी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तानाजी काका बागल, आमचे मित्र दीपक भाऊ भोसले, सचिनजी पाटील, रणजितजी बागल, शिवराम गायकवाड, अमरजी इंगळे, शहाजी बापू, विजय तात्या, सचिन अटकळे, संग्रामजी गायकवाड, दीपक दादा पवार, नवनाथजी आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चळवळीतले सोमनाथ घोगरे असतील किंवा आमचे उपसभापती पंचायत समितीचे माजी बागल काका असतील किंवा आमचे शहाजी आपले काळीज दिलीप बापू धोत्रे आहेत आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी, सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होणार नाही, पण या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सगळे मावळे, खरं तर सगळ्यात माजोरडे कारखानदार कुठले असतील तर ते सोलापूर जिल्ह्यातले आहेत, सगळ्यात माज आलेले कारखानदार। पण मला या सगळ्या आपल्या 72 टीमचं अभिनंदन करायचं आहे की जो कारखाना कधी झुकायला तयार नसतो त्या कारखान्याला झुकवण्याचा पराक्रम तुम्ही दीपकराव केला, ही फार मोठी गोष्ट आहे। कारण दरवर्षी ऊस आंदोलनाच्या निमित्तानं मी या भागामध्ये असतो आणि आंदोलकांसमोर झुकायचंच नाही, आंदोलकांचीच जिरवायची अशी भूमिका घेणारा पांडुरंग कारखाना काल मात्र तुमच्या समोर झुकला। तुम्ही 100% लढाई जरी जिंकला नसाल तरी 100%च्या आसपास तुम्ही गेलेला आहात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मोठी लढाई तुम्ही जिंकलात, जिथं काहीच तुमच्या पदरात पडणार नव्हतं तिथं किमान 200-250 रुपये तुम्ही वाढवून घेण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं, ही मोठी गोष्ट आहे। आणि इथं उल्लेख झाला, मला वाटतं आमच्या व्यक्तिगत मतभेदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहेत। जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो तिथं तिथं आम्ही आमचे मतभेद बघत नाही, तिथं आमच्या दृष्टीने शेतकरीच महत्वाचा असतो। मला असं वाटतं साखर कारखानदार वेगळ्या वेगळ्या पक्षात राहून जर ऊसाच्या दराच्या प्रश्नावर एकी करत असतील, याच्या पुढे दर द्यायचा नाही, तर आपणही सगळे शेतकरी नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका ठिकाणी आलो तर काही बिघडत नाही, या मताचा मी आहे। आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, आम्ही सगळे लोक तुमच्या बरोबर आहोत। लढाई संपलेली नाही, लढाई आता सुरू झालेली आहे असं मला वाटतं। जे जुनं गतवैभव चळवळीचं या सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं ते गतवैभव आपण पुन्हा एकदा सगळे मिळून प्राप्त करू, काळजी करण्याचं काही कारण नाही, आपण सगळे बरोबर आहोत। आणि समाधान फाटे, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही काही करा पण तुम्ही उपोषण याच्यानंतर करू नका, कारण समाधानरावच्या तब्येतीबद्दल मला माहित आहे, या माणसाची तब्येत पहिलेच खराब आहे आणि आता 6 दिवसाचं उपोषण म्हणजे 6 महिने ते रिकव्हर होत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं काही करा, 2-4 चेअरमनच्या गाड्या फोडा, 2-4 महिने आपण जेलमध्ये राहू, आम्हाला बोलवा तुमच्या बरोबर कुठं आडवाडवी करायची असली तर, पण आपली तब्येत खराब करून किंवा आपल्या किडन्या खराब करून आपल्या लेकरबाळा उघड्यावर आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, अशी माझी समाधान फाटे आणि सगळ्याच उपोषणकर्त्यांना विनंती आहे। कारण दुसरी आंदोलनं आपल्याला कुठली पण करता येतील। आता तुम्ही 3000चा पहिली उचल घेतली, आताही काही मला वाटतं कुठल्या कारखान्यांनी पत्र दिले, शंकरराव मोहिते सहकार महर्षीनं पत्र दिलं, काल 4-5 कारखान्यांनी पत्र दिलेत, पण उर्वरित सोलापूर जिल्ह्यातले जे काही साखर कारखानदार आहेत ज्यांनी अजून कालच्या सारखे पत्र दिले नाहीत त्यांच्या गवानीमध्ये आपल्याला उड्या माराव्याच लागतील आणि त्यांच्याकडून हा दर कबूल करून घ्यावा लागेल, लक्षात ठेवा। आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटना आहेत, तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही। शेतकऱ्यांमध्ये काही शेतकऱ्यांची चूक नाही, आपल्या काही थोड्या बहुत चुका झाल्या असतील त्याच्यामुळे शेतकरी आपल्यापासून लांब गेला असेल, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्या शेतकऱ्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा, लक्षात ठेवा। शेतकरी जर हुशार असता तर तो इथं बसला असता ना आपल्या जागेवर, शेतकऱ्याला ते कळत नाही म्हणून तर आपण हे सगळं करतोय, लक्षात ठेवा। त्यामुळं चिंता करू नका, जो लढा समाधान भाऊ तुम्ही उभा केला
आणि तुम्हाला सचिन पाटलांनी चांगली साथ दिली, दीपक रावनी साथ दिली, तानाजी काका रणजे या सगळ्यांनी तुम्हाला चांगली साथ दिली. ही मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं ऊसाचं आंदोलन मला अनेक वेळा वाटायचं कोल्हापूर सांगलीचे साखर कारखानदार कायम चळवळी पुढे झुकतात, पण हे सोलापूरचे खूप मस्तवाल आहेत. कारण याच्या आधी पण आपण अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यावेळी आपल्याला 100% यश अनेक वेळा मिळालं नाही, पण या वेळेला मात्र तुम्ही बरोबर साखर कारखानदारांना कोंडीत पकडलं आणि काही ना काही यश पदरात पडण्याचं काम केलं. आता काही लोक म्हणतील तुम्ही तर म्हणत होते 3500 आणि पहिली उचल 3000 कशी काय तुम्ही मान्य केली. आता ह्या औलादी होणारच आहे, म्हणणारच आहे. आणि तानाजी काका तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका. तुम्ही तिथे यांच्या उरावर बसायला पाहिजेच. कारखान्यामध्ये बाहेर जाऊन काय करता. अरे इनविन आपले 2 जण सांगायचे पुरते, किमान व्हिजिटिंग कार्ड छापाय पुरते, आणि ते आपण वापस घ्यायचे का. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, चौकामध्ये बसलेल्या 8-10 भिकारी चौकात बसलेले असले आणि 2 भिकाऱ्याला जर का चांगले नवीन ड्रेस मिळाले तर बाकीचे 8 भिकारी त्यांच्या अंगावरचे पुरे कपडे काढल्याशिवाय शांत बसत नाही की आम्हाला नाही तर तुले बी नाही. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. असू ज्यांना सचिन पाटील तिथे आहे, तानाजी काका तिथे आहे, काय फरक पडतो. उलट आपल्याला तर अधिकाराने 4 गोष्टी त्यांना सांगता येतील, 4 गोष्टी त्यांना म्हणता येतील. आणि तुम्ही लय मनाला लावून घेऊ नका. हे आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. तुम्ही राजीनामा दिला तर तुम्ही का राजीनामा दिला म्हणून मी तुमच्यावर टीका होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. असंच केलं तर का केलं आणि तसंच केलं तर का नाही केलं. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपाची सवय लावून घ्या तानाजी काका. काय डोळ्यात पाणी आणायचं नाही, काय राजीनामा द्यायचं नाही. तुमचा राजीनामा आता बाहुबलीच्या खिशात आहे. हा त्यामुळं ते काय सचिन पाटील काळजी करायची नाही, ते होईल. आणि एका वेळी 10 कारखान्यावर आंदोलन करायला आपली ताकद एवढी मोठी आहे का. एका वेळी आपण एकाच कारखान्यावर आंदोलन करू शकतो, एकाच गचंड दाबू शकतो, बरोबर आहे की नाही. एकाच नाक दाबून तोंड उघडू शकतो, मग दुसऱ्याकडे आपण जाऊ शकतो. एका कारखान्याचं तुम्ही तोंड दाबलं तर बाकीचे 10 कारखानदार गडागडा बोलायला लागले. हे तुमचं यश आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं त्याची चिंता करू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अजिबात काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि जे लोक या आंदोलनाच्या याच्यावर टीका करतील त्यांना मला एक सांगायचं आहे, या औलादी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असत्या आणि समजा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाचे बोटं कापून आले असते आणि ह्या औलादी जर का पारावर बसलेल्या असत्या तर यांनी काय म्हटलं असतं महाराजांना, फक्त बोटच आणले मुंडक. बघा टप्प्याटप्प्यानं लढाई करताना आपल्याजवळ सैन्य किती आहे, आपल्या सैन्याजवळ बारूद गोळा किती आहे, शत्रूजवळ सैन्य किती आहे, आंदोलनाची परिस्थिती आहे का नाही आहे, याचा विचार करून पुढे जावं लागतं. लक्षात ठेवा. स्वर्गीय शरद जोशीने आम्हाला काय शिकवलं, आंदोलन किती ताणायचं आणि कुठं थांबवायचं हे ज्या आंदोलकाला कळतं तो आंदोलक यशस्वी होतो. त्यामुळं मला असं वाटतं समाधान भाऊ तुम्ही हे आजचं उपोषण थांबवावं आणि गवाईमध्ये उड्या मारायचं आंदोलन आपण सगळ्यांनी मिळून चालू करावं असं माझं मत आहे. कदाचित माझं मत तुम्हाला पटेल का नाही पटेल माहित नाही, पण तुमच्यासारखा वाघासारखा लढणारा माणूस, तुमच्या बरोबर हे लढणारे सगळे मावळे, अरे तुम्ही जिवंत राहिले पाहिजे. 50-100 रुपये इकडे का तिकडे होतील चाले, पण माणसं जिवंत राहिली पाहिजे, लढणारा माणूस जिवंत राहिला पाहिजे. त्यामुळं आम्ही सगळे लोक आलेत. मला माहित नाही कुणाची काय भूमिका आहे, पण माझी व्यक्तिगत भूमिका आहे की समाधान फाटेंनी उपोषण तूर्त थांबवलं पाहिजे. एक यश तुम्ही पत्रात पाडून घेतलेले आणि दुसऱ्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा लढाई नव्या दमानं चालू केली पाहिजे, तरच ही लढाई मोठी होईल. लक्षात ठेवा. नाही तर सैन्य जरा संपत चाललं आणि पोलीस केसेस बिसेसला आपण कधी घाबरत नाही. तुमच्यावर किती केसेस आहे, 35 केसेस आहेत. अजून त्यांचं पण मागे घेतलेलं नाहीये. अहो घेतलं नाही त्यांचं पण अजून. अहो केसेसमध्ये 2 प्रकार आहे दादा. ती मागणी करता येईल आपल्याला, तुम्ही चिंता करू नका. पण अस्वलाला केसाचं वजन जड असतंय का. केसेसची काळजी काय करता. आंदोलन करणारे आपण लोक आहोत, आपण चळवळी करणारे लोक आहोत. केसेस हे आपल्या 5वीला पुजलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुम्ही जर आंदोलक म्हणून असता तर इंग्रजांना म्हटलं असतं का तुम्ही केसेस मागे घ्या म्हणून. भगतसिंगांनी म्हटलं का फाशीची शिक्षा मला नको आहे म्हणून. हे आपल्याला आनंदानं स्वीकारायचंय. केसेसनं काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा. किती केसेस झाल्या तरी या सोलापूर जिल्ह्यातला चळवळीतला कार्यकर्ता मागे हटणार नाही. ही भूमिका आज या वाखरीच्या मैदानामध्ये आपल्याला घ्यायची. लक्षात ठेवा. आणि काही चिंता करू नका. आपण सगळे बरोबर आहोत. आणि आम्ही इथं आलो म्हणजे काही तुमच्यावर उपकार केले नाहीत. या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं आमच्यावर लेकरासारखं प्रेम केलेलं आहे.
आम्ही आमच्या चामड्याचे जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी सुद्धा तुमचे उपकार फिटू शकत नाही. एवढं प्रेम या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने आमच्या चळवळीवर केलेलं आहे. त्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही इथपर्यंत रात्रीचा प्रवास करून आले म्हणजे तुमच्यावर उपकार केले असं काही समजण्याचं कारण नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही हाक द्याल, जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल, तेव्हा तेव्हा रात्री 12 वाजता उठून येण्याची आमची तयारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि फक्त उसाचा प्रश्न नाही, तर इतरही जे काही प्रश्न शेतकऱ्यांचे असतील त्या प्रश्नासाठी सुद्धा अख्खा सोलापूर जिल्हा पुन्हा पिंजून काढू. काळजी करू नका. जसं जुना आपला कार्यक्रम होता, जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये चळवळीचा एक धाक तयार झाला होता. 5-6 जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आणले होते. पंचायत समित्या 2 ताब्यात घेतल्या होत्या. त्याच पद्धतीचं वलय पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी प्राप्त करूया. काळजी करू नका. नवीन पिढीला सोबत घ्या. जुन्याची नव्याची सांगड घाला. आणि संघटना, पक्ष, जात, धर्म याच्यापेक्षाही शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा आहे. शेतकरी हाच आपला पक्ष, शेतकरी हीच आपली संघटना, हे डोळ्यासमोर ठेवून आपण सगळे मिळून पुढे जाऊयात. एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या धैर्यानं, ज्या नेटानं काल पांडुरंग कारखान्यावर जो लढा दिला, मी सगळं लाईव्हला बघत होतो, टीव्हीवर पण आम्ही सगळं बघत होतो, तुमचे भजनं पण बघत होतो. आणि ते भजनं बघितल्यावर माझ्या लक्षात आलं संग्राम की 100% याच्यातनं चांगलं काहीतरी होणार आहे. कारण पांडुरंगाचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि पांडुरंग काय आपल्याला खाली हात येऊ देणार नाही. सगळा महाराष्ट्र कुठे आशीर्वाद घ्यायला येतो? पांडुरंगाच्या चरणी येतो. तुम्ही आंदोलन केलं पांडुरंग कारखान्यावर, त्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही माघार येणार नाही. आणि काल तर फक्त आम्ही ट्रेलर दाखवला. इमानदारीनं मायची शपथ सांगतो, या कारखानदारांना पिक्चर पाहायचा असेल तर आम्ही इथं महिनाभर थांबायला तयार. आम्हाला काही काम नाही, काही सध्या काम नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपलं काही घेणं देणं नाही. जिल्हा परिषद त्याच्यानंतर होणार आहेत. त्यामुळे आपलं सध्या लगेच काही काम नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकतो. तुम्ही काळजी करू नका. आपण सगळे सोबत आहोत. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी समाधान भावलाने या सगळ्या उपोषणकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी आज उपोषण थांबवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि नव्या जमान्याला लढाई पुन्हा एकदा चालू केली पाहिजे. उपोषणाचं हत्यार वापरायचं नाही तर गवारीत उड्या मारू, 4-5 चेअरमनच्या गाड्या फोडू, 4-5 चेअरमनच्या घरासमोर आंदोलन करू. अहो, तुम्ही 2 चेअरमनच्या गाड्या फोडल्या तर आईची शपथ बाकीचे चेअरमन बाहेर बी पडणार नाही. काय सांगू तुम्हाला? त्यामुळं ते सुद्धा आंदोलन करायला आपण काही मागे पुढे पाहणार नाही. पण आज तुम्ही जे यश मिळवलं, हे यश बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. पुढच्या यशासाठी लढाई सुरू राहील आणि रविकांत तुपकर तुमच्यासाठी हजर राहील. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. थँक्यू, धन्यवाद.